ठीक आहे. आता आपण बघूयात. आता तो फोर्थ क्वेश्चन काय म्हणतो की ॲट दिस पॉईंट ऑल 3 पेज. तो म्हणतोय की 3 पेज. ओके, आता हा थोडासा जर विषय आपण व्यवस्थित नीट क्रिटिकल साईजने जर बघितलं, मायक्रो ॲनालिसिस केलं, तर मला एक आढळून आलं याच्यामध्ये की ABCD ऑप्शनमध्ये तो काय बोलतोय, ॲट दिस पॉईंट म्हणजे तो इथंच काहीतरी बोलतोय, पॉईंट आहे. आणि ऑल दी स्पेस किती बोललाय तो, ऑलरेडी 3 बोललाय. किती? 3 बोललाय तो. मला इतकं समजतं म्हणजे ऑप्शनमध्ये सुद्धा तो ट्रिपल टाकलाय, क्रिटिकल ट्रिपल, म्हणजे जर थोडंसं जळतं त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2. आणि फिफ्थ क्वेश्चन काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑफ युनिटी ऑफ अन आयडियल लिक्विड सोल्युशन. आता ते विचारलेलं आहे सोल्युशनबद्दल. इथं काय फक्त ऑप्शनवर डोळे फिरवायचे आहेत आपल्याला. ऑप्शन मी जर बघितलं, हे ॲक्टिव्हिटी इथं पण मला दिसतं आणि ॲक्टिव्हिटी इथं पण मला दिसतं की हे सिमिलर आहेत आणि ह्याच ऑप्शनमध्ये ते आन्सर असणार आहेत. मग दुसरं काय करायचं की सी आणि डीमध्ये मला ऑप्शन सिलेक्ट करायचे असतील तर मी देन काय करणार आहे, तर देन मी हे दोन्ही मला सिमिलर दिसत आहेत, हे दोन मला दोन्ही काय दिसतात, सिमिलर दिसत आहेत. मग एक ऑप्शन इकडे सिलेक्ट होतो आहे, एक ऑप्शन इकडे सिलेक्ट होतो आहे, त्याच्यानुसार ऑप्शन नंबर डी हा काय होतो आहे, तिथं सिलेक्ट होतो आणि तो ऑप्शन राईट आहे. आणि आपण नेक्स्ट विचार करतो पुढच्या प्रश्नामध्ये. आता इथे बघायला गेलं की ह्या ऑप्शनमध्ये 8 नंबर काय बोललेलं आहे की अ कॅन नॉट सायकल. आता इथं जे काय असेल ते प्रश्नामध्ये त्यांनी सांगितलं त्यांचं काम होतं. आता इथं आपण जर इथं टो आहे, इथं टो आहे, मेस, इथं सेम दिसतोय, इथं सेम दिसतोय, इथं सेम आहे, अँड इथं फक्त अँड दिसतोय. ओके, म्हणजे इथं पण अँड आहे, इथं टो आहे, इथं टो आहे, इथं टो आहे, इथं टो आहे, इथं म्हणजे आपल्याला मॅचिंग कुठं करायचं ते बघायचं, मॅच. आता इथं थोडंसं काहीतरी वेगळं दिसतं ह्या स्पेलिंग मिस्टेकमध्ये, आणि इथं स्पेलिंगमध्ये काहीतरी मिस्टेक दिसतं. थोडंफार तर करेक्टली आहे, आणि करेक्टली असल्यामुळं हे ऑप्शनमध्ये जर मी बघितलं तर ह्याच्यामध्ये हे करेक्ट मला दिसून येतं. सॉरी, ए नंबर असं ऑप्शन सिलेक्ट करायचं होतं. आता 9 नंबरचं क्वेश्चन जर मी पाहिला की फॉर, आता जे काय आहे सिस्टीम, जे काय आहे इनपुट एलवेज आणि सेक्स आणि एलवेज, जे काय असेल तर मी कन्फर्ट इन फ्रंट मी दिस क्वेश्चन इन्क्रीज अँड डिक्रीज. हे असं नाही वाटत का हे सिमिलर आहे, इन्क्रीज डिक्रीज, इन्क्रीज डिक्रीज. ओके, कॅनॉट स्पेसिफाय इन्क्रीज, नो. डज नॉट चेंज, असं कसं होईल का, डज नॉट चेंज म्हणजे चेंजेस नाही करायचं असेल तर क्वेश्चन देणार आहे का तो, काहीतरी चेंजेस करायचे असतील किंवा काहीतरी चेंजेस त्या प्रश्नामध्ये आपल्याला दिसून येत आहेत, मग ते डज नॉट चेंज इतका असा प्रश्न देणार आहे का तो, नाही आहे, पहिला खोडायचा असे. आणि कॅन नॉट इथं पण निगेटिव्हिटी दिसते. मग ह्या दोन्हीमध्ये विचार केला, डिक्रीज आणि इन्क्रीज, मग डिक्रीज आणि इन्क्रीज, मग डिक्रीज पण नो, तुम्हाला तो थोडासा निगेटिव्ह वाटतो. मग मला इथं इन्क्रीज हा पॉझिटिव्ह वाटतो. ओके, तो काय म्हणतोय, एंट्रॉपी, एंट्रॉपी म्हणजे एंट्री. आता कुठली तर गोष्ट आपण एंट्री करतो, आतमध्ये येतो, मग तो डिक्रीज नाही होणार ना, कॅनॉट नाही होणार ना, डज नॉट नाही होणार ना, इन्क्रीज होऊ शकतो. त्याचा तो असं थोडंसं आपण लॉजिक लावलं. आता पुढचा प्रश्न आपण काय करतोय, आता जर मी विचार केला बायनरी मिक्सचर A-B, जो काय असं फॉर्म त्याचा दिलेला आहे 10 नंबर क्वेश्चनचा, ABCD ऑप्शनमध्ये पाहायला गेलं, तो काय केला आहे, आता किती कॉमन सेन्स लावला आहे, 5 पार्ट डबल दिला आहे, इथं 5 पार्ट डबल दिला आहे, हा एक जसा आहे तसं मांडला आहे, आणि हा 2 इकडं जसा आहे तसं मांडला आहे. हे ऑप्शन येणारच नाही, शक्यच नाही आहे, हे बनवलेले गेले ऑप्शन आहेत. 1 आणि 2मध्ये जर विचार केला किंवा फक्त जर प्रश्नामध्ये आपण घुसलं की प्रश्न काय सांगतो हे जर आपल्याला समजलं, तो 55% जे काय आहे ए आणि लिक्विड स्विमिंग, सॉरी ॲस्युमिंग द वायपर ऑफ आयडल 1 2, मी ऑप्शन केला, पहिला ए ऑप्शनमध्ये 1 टाकला आहे आणि थर्ड ऑप्शनमध्ये 2 टाकला आहे. मग त्याला असं नव्हतं टाकायला आलं का, सिक्वेन्सनुसार टाकायचं असेल तर ए ऑप्शनमध्ये 1 टाकला आहे, एका ऑप्शनमध्ये 1 टाकला आहे, सेकंड ऑप्शनमध्ये सेकंड टाकायचं होता ना, मग सेकंड ऑप्शन त्यांनी 1.5 ह्याचा हाफ केला, तो ह्याचा हाफ केला, आणि तो फुल काय केला, थर्डला टाकला. म्हणजे काय केलं आहे की एक ऑप्शन 1 नंबरला टाकला आहे, आणि सेकंड ऑप्शन टाकायचा होता बीला, तो 2 नंबर इकडे यायला पाहिजे होता, तो थर्डला टाकला आहे. त्याचा अंदाज जर आपण विचार केला की अंदाज कसा मांडला तो, की 2 ऑप्शन हा थर्डला टाकला आहे, म्हणजे कॉमन सेन्स तो आपला लॉजिकने वाढवलेला आहे. आता विच ऑफ द फॉलोइंग इज आर कॉपर. आता जे काय आहे ते कॉपर ओळखायचं आहे आपल्याला. मी विचार करायला गेला, ह्या प्रश्नामध्येच कॉपर त्यांनी सांगितले. आता मी जर झूम केलं की ह्याच्यामध्ये मला दिसतं काय, कॉपीराईट.
म्हणजे काय, कॉपीराईट, कुठल्याही गोष्टीची आपण कॉपीराईट करू शकतो का? कॉपरची कॉपीराईट आहे का कुठे? नाही आहे ना. हेमिटेट हे येऊ शकत नाही, हे येऊ शकत नाही, हे येऊ शकत नाही. बॉक्साईट कसं येऊ शकतं? बॉक्साईट कुठं सापडतं? कोकणात सापडतं. त्याचा संबंध काय ह्याच्याशी? थोडंसं जरा जॉग्राफीबद्दल इन्फॉर्मेशन असेल तर आय विल गेस तुम्ही करेक्टली गेस करू शकता. आता हे पुढे एक्सपो, आता हे जे काय आहे तर काय ऑप्शनच वाचायची गरज आहे. हे मला दोन्ही सम सेम दिसतात. हे पहिला कट करणे, हे पहिला कट करणे. आता मी बघितलं की तर मला व्हर्बचा जर विचार केला, व्हर्बचा मला फोर्थ पॉईंट दिसतो व्हर्बचा. ओके, तो कंटिन्युअस टेन्समध्ये जातो. आता इथं काय विचारलं आहे, अंडर द कॅटेगरी. आता अंडर कुणाच्या अंडर असेल? कुठलं तरी अंडर म्हणजे आता कशा विचारलं ते एक्सपॉसी. आता मी तू इतका सहजासहजी ऑप्शन देणार आहे का एक सिलेक्ट करावं मी? ह्या दोन्ही सिमिलर जर दिसत असेल तर सेकंड ऑप्शन असणार आहे. एवढं मॅक्झिमम आपल्याला क्वेश्चन नाही तर ऑप्शनकडे फक्त बघायचे. आता 13मध्ये पण तसंच असणार आहे. व्हाईट कॉस्ट आयरन आणि ग्रे कॉस्ट आयरन. आता इथं जर मी विचार केला की चारही ऑप्शनमध्ये आयरन दिसतं, अचानक स्टील कुठून आलं? कार्बनमध्ये स्टील कुठून आलं? त्याच्यामुळे पहिला डी उडवायचा. उरले ऑप्शन ए बी आणि सी. मग त्याच्यामध्ये मला व्हाईट डब्ल्यूवरनं सुरू होणारे दोन दिसत आहेत मला, फर्स्ट आणि थर्ड. त्याच्यामध्ये आयरन सेम दिसतं मला. आता इथे विचारलं आहे कार्बनसाठी, कार्बनमध्ये कुठून कास्ट आली? त्याच्यामुळे ऑप्शन नंबर थर्ड. आता टेल्फॉन इज फ्लॉयर प्रॉडक्ट ऑफ. आता जे काय दिलं हे तर पहिला ओळखायचं आहे, काहीच नाही आहे ह्याच्यामध्ये. हे खूप बेसिक क्वेश्चन विचारलेले आहेत. C4, आता C4 मला इथं पण दिसतो आणि C4 मला बीमध्ये पण दिसतो, पण ह्यातला काहीतरी डिलीट केला आहे तो. C2F4 होता, तो 2 उडवून ठेवला आहे आणि F4 तसाच ठेवला आहे, म्हणजे ऑप्शन तो बनवतो आहे, त्याला पेपर सेट नव्हता. आता हा कट केला मी. इथं Cचं काय केलं आहे, 4 2 आता परत इजिकल टू करून काहीतरी टाकले तो इथं. आता हे मला सेम दिसतंय, त्याच्यामध्ये मला हे 4 इकडं दिसतं. आता हे 4चं 2 करून ठेवला आहे, म्हणजे तो सेट करतो आहे क्वेश्चन्स. आता ऑप्शन नंबर 15 हे जर विचार केला, फॉर साईज रिडक्शन ऑफ द लार्ज ऑफ प्लास्टिक सीट इन टू स्मॉल युनिट्स ऑफ फिक्स्ड. आता जे काय असेल ते विच ऑफ, म्हणजे आता विच वन करेक्ट ऑप्शन आपल्याला सर्च करायचं आहे, कोणता असेल तो असेल. आता विचार जरी केला की मला इथं काय दिलं आहे, जॉ 1 मिनिट, जॉ. ओके, हे जरा विचित्र दिसतं क्वेश्चन. जॉ प्रश्न काय विचारलं आहे, जॉ. ओके, रोड मिल. इथं विचारलं रोटरी काय, रोटरी नीफ कटर. आता इथे विचारलं रोड. आता आरवरनं हा सिलेक्ट होतो आहे, आरवरनं हा पण होतो आहे, पण रोड. आता काय म्हणजे प्लॅस्टिक शीट इन टू स्मॉल युनिट. मी जर प्लॅस्टिक असेल, मी चाकूनं कापू शकतो ना, कटर चाकूनं कापू शकतो, म्हणजे काही नाईफनं काटू शकतो. किती कॉमन सेन्स आहे, काय हे क्वेश्चन्स आहेत. आता परत दुसरा क्वेश्चन मी बघतोय. हां, आता इथं इमर्जन्सी मिल एक्झाम्पल दिले, काय किती स्वस्त आणि मस्त एकदम क्वेश्चन्स आहेत. आता क्रशर दिले, अल्ट्रा फाईन ग्रिंडर दिले. आता मिलमध्ये ग्रिंडरचं असणार नाही, तर इथं ह्या क्वेश्चनमध्ये काय सांगितले की स्मॉल कटर करायचं. आता एक तर नाईफ असेल किंवा मिक्सर ग्रिंडर जसं असतं आपलं तसं मिक्सर ग्रिंडर असेल ना, कॉमन सेन्स आहे. कारण का ती मिल म्हटलं, मिलमध्ये ग्रिंडर तर असेल ना. पण मग तुम्ही आता तू म्हणशील किंवा बाकीचे क्वेश्चन्स, मग इथं बी ग्रिंडर आहे, पण इथं बी ग्रिंडर आहे, पण हे अल्ट्रा दिसतोय. अल्ट्रा प्रो मॅक्स कसं आयफोनमध्ये असतो तसं अल्ट्रा. आता द पॉवर नंबर ऑफ एन पी ऑफ आयडेंटिफाय म्हणजे डिफाईन. आता बघा आयडेंटिफाय करायचं आपल्याला, फाईंड करायचं आहे की इथं काय क्वेश्चन दिसतोय, सुरुवात होणार. आता इथं एन दिसतोय, डी जी क्यू दिसतोय, इथं हे दिसतोय, तिथे दिसतोय पी जी एन डी ए पी. आता इथं बी डी ए दिसतोय मला, इथं पण डी ए दिसतोय, इथं पण डी ए दिसतोय. ओके, मग मी विचार केला पी जी इथं पण दिसतोय, पी जी इथं पण दिसतोय. मग ह्या ऑप्शनमध्ये तसं काही दिसत नाही. ह्या ऑप्शनमध्ये आहे पी जी, ह्या ऑप्शनमध्ये उलटं सुलटं करून ठेवलं, हे इथं हे इथं केलं, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर थर्ड. इथं पण काहीच क्वेश्चन कामायचे नाही, तर सेम दिसतात मला हे. त्याच्यामध्ये परत मी काय करणार, इथे विचारले काय के लॉस कर्शिंग डिपेंड. आता मटेरियल असणार नाही, सगळ्या गोष्टी मटेरियलच्याच आहेत ना. प्रॉडक्ट कधी असते, एखादी गोष्ट बनवून बाजारात जात असेल तर ती प्रॉडक्ट असते, ती कच्चे आहेत सगळे. अशाच पद्धतीने सॉल्व करायचे, फक्त समजून घ्यायचं, काय नाही एवढं.